आज ना आम्ही परत बाहेर निघालो होतो आणि आज ना काही खास कारण होतं त्याच्यामुळेच आज बाहेर निघालो होतो आणि बाहेर निघालो की आमचा अद्विक ना गाडीवरती आता झोपायला लागलाय. अगोदर झोपत नव्हता पण आता ना त्याला झोप यायला लागली आहे. त्याच्यानंतर काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्याच्यामुळे थोडंसं इकडे तिकडे फिरलो आणि काही लागणाऱ्या गोष्टी घेतल्या. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो साड्याच्या दुकानामध्ये, म्हणजे साड्या वगैरे घ्यायच्या त्याच्यामुळे मग एका दुकानामध्ये आलो होतो पण तिथे साड्या काय आवडल्या नाही, वेगळीच डिझाईन वेगळाच कलर होता. त्याच्यामुळे परत दुसऱ्या दुकानामध्ये गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर आमचा अद्विक मस्त इकडून तिकडे फिरत होता, कारण त्याला काय समजतंय साड्या काय आणि काय काय, त्याचं मस्त खेळायचं चाललं होतं आणि माझं इकडे चाललं होतं साड्या घ्यायचं. इथं आल्यानंतर साड्या मला एवढ्या आवडल्या ना, म्हणजे एवढ्या मस्त होत्या ना त्या साड्या. 2 साड्या घ्यायच्या होत्या, एक सासूबाईला आणि एक माझ्या आईला, म्हणजे आईची ओटी भरतात म्हणतात ना त्यासाठीच मला साड्या घ्यायच्या होत्या. आता मला माहितीये धोंड्याचा महिना संपलाय पण म्हटलं ठीक आहे तरी पण घेऊया, सासूबाईंची आणि आईची ओटी भरायची आहे. त्याच्यामुळे आता आईची ओटी भरायला काय मुहूर्त लागत नाही किंवा धोंड्याचा महिनाच असण्याची गरज नाही. आईची ओटी आपण कधीही भरू शकतो, पण धोंड्याच्या महिन्यामध्ये ना धोंडे जेवायचा खास कार्यक्रम असतो ते आपण करू शकत नाही. तर म्हटलं ठीक आहे बाबा जाऊ द्या, आपण कमीत कमी आईची ओटी तर भरूया, कारण मला थोडासा लेट झाला या सगळ्यासाठी. पण ठीक आहे म्हटलं, लेट केलं पण सगळं आपल्या मनासारखं झालं, म्हणजे माझ्या मनाला शांती. त्याच्यामुळे मला माझ्या दोन्ही आयांची ओटी भरायची होती. मग साडी चॉईस करायचं चाललं होतं आणि आमचा अद्विक ना साडी चॉईस करतोय तोवर ना आमचा अद्विक सगळीकडे फिरून येत होता. खाली जा वरती जा, त्याचे पप्पा त्याच्यावरती लक्ष ठेवायला होते. म्हणजे घ्यायला गेले होते 2 साड्या, पण तिथे मला या साड्या बघून मी एवढी पागल झाले, म्हटलं नाही मला पण एक घ्यायची. मग यांनी म्हटले घे, पण स्वतःला साडी घ्यायचं म्हटलं ना की एवढं कन्फ्युजन ना, कुठली घेऊ कुठली चांगली दिसेल, कारण माझं एकच असतं वेगवेगळ्या कलर मध्ये मला साड्या घ्यायला आवडतात. त्याच्यामुळे मग कन्फ्युजन भरपूर होतं. त्याच्यानंतर साड्या सिलेक्ट केल्या कशा तरी आणि आम्ही गेलो होतो गजरा वगैरे घ्यायला. मग सासूबाईंची ओटी भरायची आहे ना त्यासाठी सगळा शृंगार द्यावा लागतो, त्याच्यामुळेच गेलो होतो गजरा, थोड्याशा छोट्या मोठ्या लागणाऱ्या गोष्टी व्हरायटीज मधून घेतल्या. आणि त्याच्यानंतर गेलो आमच्या साहेबांची कटिंग करायला, म्हणजे अद्विकचं ना टकलं करायचं होतं परत. त्याच्यामुळे गेलो होतो, कारण त्याला घामोळ्या एवढ्या येतात ना, थोडे जरी केस आले की त्याला घामोळ्या येतात. त्याच्यामुळे म्हटलं नाही आता लास्ट टाइम त्याचं टकलं करायचं, डायरेक्ट पुढच्या उन्हाळ्यामध्येच त्याचं टकलं करायचं. त्याच्यामुळे कटिंग वगैरे केली त्याची आणि नंतर घरी आलो. घरी आल्यानंतर सासूबाईंना साड्या वगैरे दाखवल्या, पण या साड्या तुम्हाला मोठ्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे, कारण याचा ना मोठा ब्लॉग डिटेल मध्ये टाकलेला आहे मी, सगळं तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळेल. त्याच्यानंतर छोटीशी अशी रांगोळी काढली आणि माझ्याकडे ना जास्त सजवायला कुठल्याच गोष्टी नव्हत्या, फळं वगैरे, कारण मी मार्केटमध्ये गेले पण लक्षात माझ्या काहीच नव्हतं, कारण गडबड गोंधळ एवढी आणि साड्यामध्येच मला एवढा टाइम गेला ना, त्याच्यामुळे मग मला काय आणायचं लक्षातच नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे बाबा जाऊ द्या, जे आहे ते ठेवूया. छोट्या मोठ्या अशा गोष्टी ठेवल्या होत्या आणि जसं येते ना तशी आईची ओटी भरली होती. मग रांगोळी वगैरे काढल्यानंतर ना आम्ही तिघी जावांनी सासूबाईंची ओटी भरली. तर साध्या सिंपल पद्धतीने असा आम्ही हा कार्यक्रम केला. तर तुम्हाला ना हे सगळं डिटेलमध्ये मोठ्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल. तर चला भेटूया मोठ्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.